अनेक वर्षाचा आपल्या सगळ्यांच्यासाठीचा आवासून प्रश्न असणारा खंडपीठ, या सगळ्या खंडपीठाची सुरुवात झाली. तो सुद्धा कोल्हापूर वासियांच्या आनंदाचा खूप मोठा क्षण होता. आयटी पार्क, की ज्या आयटी पार्कसाठी सुद्धा आमच्यातले नवीन उद्योजक अतिशय चांगल्या पद्धतीने धावपळ करतायत, प्रयत्न करतायत. इथं उपस्थित असणारे क्षीरसागर साहेब असतील, आदरणीय अमल महाडिक साहेब असतील, या दोघांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या कामाची सुरुवात सुद्धा आपण सगळेजण करतोय. कोल्हापूरच्या विकासाची ही सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सगळेजण निघालोय. राजकारण नाही तर विकासकारण करण्यासाठी ही निवडणूक आपल्या सगळ्यांच्यासाठी महत्वाची आहे. खरं म्हणजे कोल्हापूरकडे मी ज्यावेळेला या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी बघतोय, खरं तर एवढा प्रचंड अशा पद्धतीचा खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे, विकासाचे संदर्भ आहेत, उद्यमनगरी म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु कोल्हापूर जेवढं प्रगत व्हायला पाहिजे होतं ते सुद्धा अजून झालेलं नाही. आज सुद्धा कोल्हापूर म्हणजे एक छोटं विकास शहर म्हणायला पाहिजे की खेड म्हणायला पाहिजे अशी अवस्था आहे. या सगळ्याचा जर काही विकासाकडे आपल्याला सगळ्यांना घेऊन जायचं असेल तर आपल्या सगळ्यांना सुद्धा एक विकासाचा अजेंडा घेऊन जर काम केलं तरच निश्चितपणे आपण सगळेजण पुढे जाऊ शकतोय. आणि म्हणून उद्याच्या निवडणुकीमध्ये केवळ आमची उणीधुनी काढण्यासाठी नाही, कोल्हापूर शहरातल्या सगळ्या नागरिकांना आवश्यक असणारे रस्ते, पाणी, वीज या सगळ्या सुविधा तर देऊच देऊ, पण या देशातलं एक सर्वोत्कृष्ट अशा पद्धतीचं शहर बनवण्यासाठी आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून एक विकासाचा अजेंडा घेऊन आपण सगळेजण निघालोय. मला सांगायला अभिमान वाटतोय, हे सगळं पूर्ण करण्यासाठी सुद्धा जे आवश्यक असणारे सगळ्याच्या सगळ्या प्रमुख संपूर्ण ही सत्ता हे आपल्या हातात आहे.